ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य म्हटला म्हणजे थकवा आलाच, दुःख आणि कष्टमय जीवन आलेच आणि व्यक्तीला या सर्व अनुभवातून जावं लागतेच. त्यालाच आपण जीवन असे म्हणतो. जेव्हा संपूर्ण दिवस काम केल्यानंतर व्यक्तीला एकाच गोष्टीची गरज असते, ती म्हणजे थोड्याशा अन्नाची, पाण्याची आणि विसाव्याची. जेव्हा मनुष्य व्यक्ती विसावा घेत असतो, विश्रांती घेत असते, तेव्हा तो परत दुसऱ्या दिवशी नवीन कामासाठी नवीन ऊर्जा घेऊन उठत असतो. आणि म्हणूनच कामाबरोबरच शरीराची देखील काळजी घेणे फार गरजेचं असतं. थोडा देखील व्यक्तीला विसावा किंवा विरंगुळा हवा असतो, जेणेकरून त्याचे मन, त्यांचे शरीर परत एकदा ऊर्जेने भरून निघेल. आणि हीच अवस्था आपण आजच्या शुभवर्तमानामध्ये पाहतो. ही अवस्था होती शिष्यांची, जे संपूर्ण दिवस गावागावामध्ये देवराज्याची घोषणा करण्यासाठी गेलेले होते. अनेक आजारांना त्यांनी बरे केलेले होते. परंतु जेव्हा ते आनंदाने परत येतात, तेव्हा आनंदी असतातच, परंतु त्या आनंदामागे त्याचा थकवा देखील असतो. त्याच्यामागे थोडेसे कष्ट आणि दुःख देखील असतात. आणि हे सर्व काही त्यांचा गुरु प्रभू येशू ख्रिस्त ओळखतो. कारण त्याच्यामागे अजून लोक येत होती त्यांना त्यांच्याकडून ऐकण्यासाठी. त्यांना जणू काही त्यांनी घेरावा घातलेला होता. आणि अशा क्षणाला प्रभू येशू ख्रिस्त त्या क्षणाचं महत्व ओळखतो. त्या क्षणाला देवराज्याची घोषणा करणे महत्वाची नव्हती, तर त्या क्षणाला त्यांची शरीरे, त्यांच्या मनाला, शरीराला विश्रांती देणे फार गरजेचं होतं. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना मुद्दाम लोकांपासून अलिप्त ठेवत आहे. एकाकी जाग्यामध्ये नेऊन त्यांना विसावा घेण्यासाठी सांगत आहे व त्यांना सांगत आहे की तुम्ही पूर्णपणे थकलेले आहात. तुम्ही चांगल्या प्रकारे देवराज्याची घोषणा केलेली आहे, परंतु या क्षणाला ज्या गोष्टीची गरज आहे ती गोष्ट म्हणजे विसाव्याची. तुम्हाला शारीरिक विश्रांतीची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही विश्रांती घ्याल, जेव्हा तुम्ही विसावा घ्याल, तेव्हा नक्कीच दुसऱ्या दिवशी तुमच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांकडे पाहतो, तेव्हा त्यांना त्याचा कळवळा येतो. कारण एका मेंढराप्रमाणे ते पांगलेले होते. तेव्हा स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना बाजूला ठेवून त्यांची काळजी घेऊन स्वतः त्यांना उपदेश करत आहे. या क्षणाला एक गुरु काय असतो व या गुरुच्या मनामध्ये आपल्या शिष्यावरील प्रेम काय असते हे स्पष्टपणे दिसत आहे. गुरु केवळ आपल्या शिष्यांना शिक्षण देऊन पाठवतच नसतो, तर आपल्या शिष्यांची मनाची, शरीराची काळजी देखील घेत असतो. त्यांच्या मनात काय चाललेलं आहे याची ओळख त्याला पुरेपूर असते. आणि म्हणूनच आजचं शुभवर्तमान सांगत आहे, शिष्यांच्या मनामधील जीवनातील थकवा होता तो लोकांना दिसला नाही, परंतु त्यांच्या गुरुला प्रभू येशू ख्रिस्ताला दिसून आला. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्यांना थोडा वेळ विसावा, विश्रांती घेण्यासाठी सांगत आहे. आणि हेच शुभवर्तमान आपल्या सर्वांना एकच संदेश देत आहे की दिवसभर काम केल्यानंतर आपण देखील थोडासा विसावा घेतला पाहिजे. आपण देखील आपल्या शरीराला, मनाला थोडीशी विश्रांती देण्यासाठी तयारी दाखवली पाहिजे. आणि जेव्हा आपण विसावा घेत असतो, तेव्हा आपलं माइंड, आपलं मन, आपलं हृदय, आपलं शरीर नवीन ऊर्जेने भरत असतो. प्रत्येक व्यक्तीला विसाव्याची गरज असते, परंतु खरा विसावा आपला जो मिळेल तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. ज्याप्रमाणे संत ऑगस्टीन म्हणतात की आपलं मन एका पक्षाप्रमाणे आहे, इथे उडते तिथे उडते, परंतु एकाच ठिकाणी त्याला विसावा मिळतो. तो विसावा म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आज आपला आध्यात्मिक विसावा पाहिजे असेल तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे. आणि जर आपला शारीरिक विसावा पाहिजे असेल तर आपण शरीराला महत्व देऊन चांगल्या प्रकारे त्याची काळजी घेतली पाहिजे, विश्रांती घेतली पाहिजे. शारीरिक गरज, शारीरिक विसावा आणि आध्यात्मिक विसावा या दोघांची देखील आपल्याला गरज असते. आज आपला गुरु प्रभू येशू ख्रिस्त याने आपल्या मनाला चांगल्या प्रकारे विसावा द्यावा, आपलं मन शुद्ध ठेवावं, आपल्याला शारीरिक थकव्यापासून दूर ठेवावं. त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये शांतीचा अनुभव आपल्या सर्वांना द्यावा व त्याचबरोबर आध्यात्मिक विसावाचा अनुभव आपल्या सर्वांना यावा. म्हणून
आपण आपल्या गुरु प्रभू येशू ख्रिस्ताकडून विशेष कृपा व शक्ती मागूया. आमेन.